हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूयात उपवासाचे कुरकुरे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी साबुदाणा। हा साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून भिजवण्यासाठी रात्रभर ठेवून द्यायचा। तसे तर साबुदाण्याचे बरेचसे प्रकार आपण बनवत असतो, पण हा प्रकार काही भारीच आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण या कुरकुरे बनवायची तयारी करूयात। यासाठी आपल्याला 7-8 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ याची हिरवी चटणी करून घ्यावी। 5-6 बटाटे उकडून घ्यावेत, ते बारीक किसणीने किसून घ्यावेत। हा रात्रभर भिजलेला साबुदाणा आहे। 1 मोठे पातेले घ्यावे, त्यामध्ये 4 वाट्या पाणी घ्यायचे। हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचे आहे। इथे 2 वाटी शाबू वापरला म्हणून मी 4 वाट्या पाणी घेतलेले आहे। पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून द्यावी। आता हा भिजवलेला शाबू त्यामध्ये थोडा थोडा करत मिक्स करावा। पळीने सतत हे मिश्रण ढवळत राहावे। संपूर्ण शाबू मिक्स झाल्यानंतर अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकावे। हे मिश्रण खाली लागू नये म्हणून सतत ढवळत राहावे। शाबू अर्ध कच्चा शिजल्यानंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकून द्यावा। अर्धी वाटी पाणी घालून पुन्हा एकदा हे सर्व मिक्सचर एकजीव करून घ्यावे। इथे गॅस हा मीडियम आचेवर आहे। आता हा शाबू असा दिसायला लागल्यानंतर मिश्रण आपले शिजले आहे हे समजून घ्यावे। आता आपण कुरकुरे बनवण्याची तयारी करावी। त्यासाठी एका ग्लासमध्ये प्लास्टिक बॅग ही अशा पद्धतीने फिट करावी। त्यामध्ये हे शाबूचे मिश्रण जेवढे बसेल तेवढे टाकावे। वरून रबरने त्याला बांधून घ्यावे। याचे पुढचे टोक कात्रीने कापून घ्यावे आणि आपल्याला हव्या त्या शेपमध्ये अशा पद्धतीने शाबूचे कुरकुरे बनवावे। हे बनवताना फार मजा वाटते। तुम्ही अशा छान छान वेगवेगळ्या आयडियाज मध्ये बनवून पहा। आता हे उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवावे। संध्याकाळ झाली की अशा प्रकारे पलटी करता येते। हे कुरकुरे 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळल्यानंतर अशा पद्धतीने बनतात। आता हे खायला कसे लागतात हे आपण तळून पाहता। त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलेले आहे। तेल चांगले गरम करून घ्यावे आणि त्यामध्ये हे कुरकुरे स्टिक्स टाकून द्यावे। लगेचच हे अशा पद्धतीने फुलून वर येतात। घरातील सर्वांना हा मजेशीर पदार्थ नक्की आवडेल। पहा किती सुंदर पद्धतीने फुलत आहेत ते। अशी ही सोपी उपवासाचे कुरकुरेची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा। खायला देखील खूप अप्रतिम लागते। असेच नवीन नवीन मी फूड आणि क्राफ्ट रिलेटेड व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकत असते। तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह। थँक यू सो मच फॉर वॉचिंग।